तर उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये पुन्हा एकदा निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळाले। उत्तर काशीच्या धराली गावामध्ये ढगफुटी झाली। या ढगफुटीमुळे डोंगराचा कडा खिरगाड नदीच्या प्रवाहात वाहून खाली आला। ढगफुटीमुळे खिरगाड नदीचा प्रवाह इतका प्रचंड वाढला आणि या ढिगाऱ्यासोबत खिरगाड नदीचं पाणी जवळच्या गावामध्ये शिरलं आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। 50 ते 60 जण या ढिगाऱ्यामध्ये बेपत्ता आहेत अशी माहिती आहे। इमारती अक्षरशः पत्त्याप्रमाणे कोलमडल्यात। यात सध्या तरी 4 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते। उत्तर काशीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। उत्तर काशीत झालेली ही ढगफुटी आणि त्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये अक्षरशः हाहाकार माजला। नेमकी घरं कुठे होती आणि नदी कुठून वाहतीये हे समजणार नाही अशा स्वरूपाची स्थिती निर्माण झाली। घराच्या घरं अक्षरशः टिचकी मारून उडवावी अशा पद्धतीनं भुईसपाट झाली। मागचा लोट पाण्याचा इतका जबरदस्त होता की ही सगळीच्या सगळी इमारतींची 3-3 मजली इमारती असलेल्या या सगळ्या इमारती कोसळलेल्या आहेत। 6 दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या दृश्यामध्ये पाण्याचे लोट आले, त्यानंतर जो हाहाकार माजला तो दुसऱ्या दृश्यामध्ये पाहायला मिळतोय। तिसऱ्या दृश्यातनं हा सगळा भाग जिथून पाणी येत होतं तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला होता। चौथ्या दृश्यातनं आपल्याला पाहायला मिळतंय दगड माती गोटे घेऊनच पाणी हे जोरदार वेगानं प्रवाहित झालं। 5व्या दृश्यांमधनं पाहायला मिळतंय कशा पद्धतीनं नेमकी नदी कोणती आहे, रहिवासी भाग कोणता आहे याचा थांग पत्ताच लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। आणि 6व्या दृश्यांमध्ये ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला त्यानंतर आता घरं कुठे आहेत, जमिनीचा भाग कोणता आहे हे समजणंही कठीण होऊन बसलंय। तर भयावह प्रलयाची ही काही दृश्य समोर आली आहेत ज्यात नागरिक पळून जाताना सुद्धा दिसतात आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये धराली गावातील घरं अक्षरशः नष्ट झाली आहेत। लोक पळून जाताना दिसलेत, मात्र अर्थातच त्याचा काहीही उपयोग झालेला नाही। डोंगर दऱ्यांमधनं खिरगाड नदीतनं पाण्याचा प्रवाहाचा वेग या दृश्यांमधनं दिसतोय। काही मीटर अंतर अवघ्या काही सेकंदात नदीच्या प्रवाहानं आणि ढिगाऱ्यानं पार करत धराली गावावरती काळाचा घालाच घातला। या प्रलयातनं एक कार थोडक्यात वाचली आहे आणि हे सगळंच कॅमेऱ्यात कैद झालंय। अगदी काही सेकंदात होत्याचं नव्हतं करणारा हा सगळा प्रकार पाहायला मिळालाय।